उपांत्य फेरी पहिला पुकार जे हनुमान मोहिले विरोधात नवकुमार मुद्रे. पहिला पुकार असेल दुसऱ्या सेमीफायनल साठी जे हनुमान मोहिले विरोधात नवकुमार मुद्रे. सनी गायकर तुमच्या टीमचे प्लेयर आलेत, राज्याचे प्लेयर. खेळच असा या कबड्डी जो सगळ्यांना आवडतो. कुठेही आपण असू दे कबड्डी पाहायला आवडते. मातीतला खेळ आहे. इस मॅचला एकीकडे जरूर सुरुवात होईल, परंतु मंचावरती आपण महत्वपूर्ण सन्मानाकडे जाऊयात. मी विनंती करेल विराज गणेश बोराडे आपण मंचावरती या. विराज गणेश बोराडे या आपण मंचावरती. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. विराज गणेश बोराडे याचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. योगेशजी बडेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा. अगदी नांदेड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये किशोर गटामध्ये ज्याची निवड आपल्याला पाहायला मिळाली होती तो विराज गणेश बोराडे याचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कोणाला हलवली लागा हलिवली संघासाठी पारितोषिक लागलं गेलंय. जो खेळाडू सुपर रेड करेल त्याच्यासाठी कर्जत तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भूषणजी राणे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हलिवली संघासाठी आणखी एक नामी संधी. पहिली सुपर रेड मारणाऱ्या खेळाडूला हलिवली संघाच्या अर्थातच एकाच चढाईत 3 गुणांची कमाई. सन्माननीय
विजयजी हांडे साहेब यांच्या वतीने मात्र 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. एक नामी संधी आलिवली संघासाठी. प्रसादजी शेळके यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं गेलं, अर्थात त्याचा दोन्ही टीम साठी आहे. सुपर रेड जो खेळाडू करेल त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. मोठमोठी पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण नक्कीच पाहतोय. पहिली सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरीची लढत भैरवनाथ आलिवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान पौशीर या दोन संघादरम्यान चालू असलेला हा विद्यमान सामना. आणि यानंतर लढत होईल जय हनुमान मोहिली विरोधात नवकुमार मुद्रे. सार्थक बडेकर आपण मंचाकडे असनी काय कर जरा फर्स्ट एड बॉक्स लवकरात लवकर पोचवा. फर्स्ट एड बॉक्स. हर्षद खुटकर तुमच्यापर्यंत आवाज पोचत असेल तर लवकरात लवकर आपण मैदानात या. एक इमर्जन्सी आहे. हर्षद खुटकर कुठे असतील नवतरुण मुद्रेचे. आपल्याला विनंती की आपण लवकरात लवकर मैदानात या. एका खेळाडूला दुखापत झाले. विनंती हर्षद खुटकर, आपण आपल्यापर्यंत आवाज पोचत असेल तर आपण लवकरात लवकर मैदानात या. हा येतोय हर्षद, जरा जागा द्या त्याला. किरवलीचे सन्माननीय महेशजी बडेकर साहेब यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. युवा उद्योजक आपले पेटून उठलेत. पारितोषिक इथे सातत्याने चालू आहे. विलास बडेकर यांना विनंती की आपण स्टेजशी संपर्क साधावा. विलास बडेकर. कॉपी केले. धन्यवाद हर्षद खुटकर, तुमचे मनापासून आभार. हेमंत बडेकर आपण स्टेजवरती या. जाऊ द्या हर्षद खुटकर साठी खूप खूप धन्यवाद.
ॲडव्हान्स टॅकल पटात बसणं. काही दिवसांपासून म्हणजे मला असं वाटतं मागच्या वर्षीपासून मी पोशीरच्या बाजूने बाळा घरत यांना देखील कित्येकदा पाहिलेलं आहे. प्रशिक्षकाच्या भूमिकेत आणि ॲडव्हान्स टॅकलसाठी बाळा घरत यांचं नाव नेहमीच चर्चेत असायचं मुद्रेचे. आणि तसाच काहीसा ॲडव्हान्स टॅकल प्रशांत जाधवच्या विरोधात आपण जनमन पोशीर संघाकडून पाहिला. सोपं काम नाही ॲडव्हान्स टॅकल टाकणं, पटात बसणं. स्वप्नीलजी बडेकर यांना विनंती आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. दादा ते पट्टे सोडा. खाली बसा, खाली बसा, आपण खाली बसा.
हॅलो, एक नम्रतेची सूचना आहे. रेलिंगच्या ज्या शेवटच्या टप्प्यात जे आहेत ना, रेलिंगच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी स्वतः दक्षता घ्या, थोडी स्वतःची काळजी घ्या, बस बाकी काही नाही. मागे जे आहेत ते पाण्याची व्यवस्था करा मैदानात, त्वरित पाण्याची व्यवस्था करा मैदानात. जे रेलिंगला शेवटच्या टप्प्यात आहे ना, त्यांनी स्वतःची काळजी घ्या. खेळाडूंना द्या रे पाणी, खेळाडूंना द्या. परत कुठे आणा जाऊ, आताच आणल्यात. हॅलो हॅलो हॅलो, थांबा थांबा डीजे. युट्यूबचा कॅमेरामन जो आहे तिथे जे बसलेले आहेत खेळाडू, त्यांना विनंती खाली उतरा. त्याची कॅपॅसिटी कमी आहे, त्याला तुम्ही खाली घेऊन याल. युट्यूब कॅमेरामन जिथे आहे, खेळाडू उतरा खाली, नाहीतर सामना पंच सामना चालू करू नका, कारण त्याची कॅपॅसिटी नाही अजिबात. फुकट काहीतरी अपघात होऊन जाईल. विनंती खाली या, कृपया करून खाली या. विनंती करतोय तुम्हाला. खेळाडू कोण आहेत, विनंती आहे तुम्हाला मित्रा, त्याची कॅपॅसिटी एवढी नाहीये, तुमचा अपघात होईल फुकटचा. खाली उतरा फक्त, बस बाकी काही नाही. बिंदासपणे बसा, कुठूनही त्रास नको, कोणताही अपघात नको. अरे दादा, त्या पट्ट्याला धरताय, तो पट्टा एकदम. पण उतरा. अरे बाकीचे कोण आहेत ते त्यांनी उतरा. फक्त कॅमेरामन जिथे राहील, चला कोणत्याही गावचे समर्थक असतील त्यांनी खाली उतरा. तिथे अपघात झाला तर फुकट त्रास होईल. मध्यंतरापर्यंत 12-9 जनमान पोशीर 12 आणि भैरवनाथ आलिवली संघाला मिळालेले गुण 9. 3 गुणांची आघाडी जनमान पोशीर संघाकडे. मध्यंतरापर्यंत पुढचा सामना सेकंड सेमीफायनलचा सामना असेल जनमान मोहिली विरोधात नवकुमार मुद्रे. तिसरा आणि अंतिम पुकार तुम्हाला देऊन झालेला आहे. जनमान मोहिली आणि नवकुमार मुद्रे, आपण तयारीत राहा. सन्माननीय भूषणजी राणे साहेब यांना विनंती, आपण मंचावरती या.
आपला इथे सत्कार होणार आहे. भूषणजी राणे साहेब आपण मंचावरती यायचंय. देऊळवाडीचे जावई आहेत भूषणजी राणे साहेब, यांना विनंती आपण मंचावरती या. हलिवली संघ या ठिकाणी विजयी जर झाला तर प्रशांत जाधव यांच्यासाठी विकास बोराडे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. भूषणजी राणे मनसे कर्जत तालुका उपाध्यक्ष देऊळवाडी गावचे जावई यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. हॅलो हॅलो, बाहेरून कोणी आवाज देऊ नका. पंचांचा जो निर्णय असेल, काही वाटलं तर कॅप्टन पंचांसमवेत चर्चा करेल, हे लक्षात असू द्या. हलिवली टीमने सुपर रेड केली, 4 पॉइंटची कमाई. तर भूषणजी राणे यांच्याकडून 2500 रुपये. हलिवली टीम जर विजयी झाली तर विकास शेठ बोराडे यांच्याकडून तब्बल प्रशांत जाधव साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तिसरा आणि अंतिम पुकार जनमान मोहिले विरोधात नवकुमार मुद्रे. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. सेकंड सेमीफायनलसाठी हा तिसरा आणि अंतिम पुकार. पहिल्या सेमीफायनलची लढत चालू आहे. जनमान पौशीर विरोधात भैरवनाथ हलिवली.
प्रेक्षकांनी मागे या, प्रेक्षकांनी मागे या. कर्णधार फक्त पंचांशी चर्चा करेल. कर्णधार फक्त पंचांशी चर्चा करेल. प्रेक्षकांनी मागे या. कर्णधार फक्त पंचांशी चर्चा करेल. बाकी सगळ्यांनी मागे या. चला बाकी सगळ्यांनी मागे या. कर्णधार फक्त कर्णधार पंचांशी चर्चा करेल. बाकी कोणी नाही. कर्णधार फक्त पंचांशी चर्चा करेल. बाकी कोणी नाही. चला सामना चालू करा. सामना चालू करा त्वरित. चला आयोजन कमिटी मागे या आपण. अरे पाठी रखे. अरे पाठीराख्यांनी कुणी चर्चा करू नका विनंती आपणास. प्लेयर आहेत, पंच आहेत. अरे तुमचेच खेळाडू समर्थकांना सांगतायत की आवाज करू नका, आम्हाला शांत खेळ करू द्या. तुम्ही तुमच्याच खेळाडूंना डिस्टर्ब करताय. जितेंद्रजी गायकर आपण स्टेजवर या. आणि केतन बोराडे आपण सुद्धा स्टेजवर या. बिपिन बडेकर, नितीन बडेकर, सागर ठाकरे मागे या आपण. स्टेजवरच्या पाहुण्यांना दिसू द्या. सेम कंडिशन नाही आता याच्यावर गेम आहे. मावशीच्या पोरा माझ्याकडे बघू नको. आलेले पाठीमागायचे तुमच्या पाठीमागायचे. आता लीड आली.
चार चार त्याने मारूनच द्यायला बरोबर मारून द्यायला आउट मगाचे ते जे पॉईंट होते ना त्यांच्यावरची लोन पाडला तर आली त्याचा पुकर 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 दुसरा पुकर जय हनुमान मोहिली आणि नवकुमार मुद्रे आपण तयारीत राहायचे. आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे. जय हनुमान मोहिली आणि नवकुमार मुद्रे आपण तयारीत राहायचे. सेमीफायनल क्रमांक 2. सर्व दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना आम्ही सूचना करतोय. आपल्याच तालुक्यातील दोन्ही संघ खेळत आहेत. चांगला खेळ चालू आहे. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना नम्रतेची विनंती. खेळाडूंना खेळ करू द्या. तुम्ही बिंदासपणे मॅच एन्जॉय करा. बस शांत राहा. हीच एक नम्रतेची सूचना. प्रशांत जाधव याच्यासाठी पारितोषिक आलंय. ही सुपर रेड केले. 3 गुणांची कमाई केले. भूषणजी राणे यांच्याकडून 1500 रुपये. 2000 प्रशांत जाधव साठी. बघितला काय बोलतो प्रसाद सेलके यांनी सुपर रेड साठी पारितोषिक लावलं होतं. दोन्ही टीम साठी 1000 रुपयांचं होतं. ते कमवलंय मात्र प्रशांत जाधवने. केतनजी बोराडे आपण आपली जागा मंचावरती. आपण मंचावरती या. तिसरा आणि अंतिम पुकार. जय हनुमान मोहिली विरोधात नवकुमार मुद्रे. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. खूप उशीर झाला. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सर्व कबड्डी रसिकांचे मनापासून स्वागत आणि आभारही आम्ही व्यक्त करतोय. पुन्हा एकदा बोनसची कमाई.
चला पुढचे दोन्ही संघ मैदानात या. पुढचे दोन्ही संघ. पुढचे दोन्ही संघ त्वरित मैदानात या. नवकुमार मुद्रे आणि त्यांच्या विरोधात जानमान मोहिले. जानमान मोहिले विरोधात नवकुमार मुद्रे दोन्ही संघ आपण लवकर